सो या ठिकाणी ते राहत नसेल, दुसऱ्या ठिकाणी राहत असेल, त्यांनी त्या ठिकाणचा अर्ज भरून नाव घेणे अपेक्षित आहे. त्यांनी तसा घ्यावे. डबल नाही होणार, इथे डिलीट होणार, डबल नाही होणार. फॉर्म नंबर 6 मध्ये लिहिलं असते माझे नाव यापूर्वी इथे होते, इथे वगळावे म्हणून त्यांचं असतात. त्यावेळेला इथे फॉर्म भरायचं, तसा कायदेशीर नाही. वर्ष 1.5 वर्षाचे आहेत का, रिडेव्हलपमेंटला 5 वर्ष आहेत का, ते आमचा विषय नाहीये. परंतु तुम्ही तिथे राहत नसेल, कुठे राहत आहे तिथे अर्ज करणे अपेक्षित आहेत आणि पुन्हा आले तर तिथे पुन्हा भरणे अपेक्षित आहे. कुठले ठिकाणी तुम्ही राहत आहात आज त्या ठिकाणी भरणे अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त काल सुद्धा काही पक्षांनी आले होते, त्यावेळेला त्यांनी म्हटले की आम्ही विशेष काही पॉइंट देऊ, त्याबाबत इलेक्शन कमिशनला विनंती करा म्हणून. असं काही विशेष आलं तर आम्ही विचार करू, परंतु आज तारीखला कायदेशीर पोझिशन हे क्लिअर असू द्यावे. लोकांनी कुठे ऑर्डिनरी रेसिडेंट आहेत तिथेच असणे अपेक्षित आहे. Just 2 days before the political parties, as you rightly said, made almost 36 points representation. 2 simple questions. I may be ignorant, but just to understand for the readers, they have been claiming, in fact, considering whatever the happened in Bihar and West Bengal, 2 important what we feel as a reporters is that they demanded that there should be a transparency, it should be conducted impartially, and the third major point is that no voter should be deleted from the list. Except whatever the birthday, whatever that. So, as a CEO, can you just assure the voters in Maharashtra that this kind of technicalities will be fully fulfilled and this entire exercise will be carried out in a transparent and impartial manner? ठीक आहे. आपण सांगितल्याप्रमाणे याबाबत डिटेल चर्चा झाली. आता ट्रान्सपरन्सी कसा ठेवण्यात येतील आपल्याला क्लिअरली सांगतो. नॉर्मली SIR मध्ये मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे एन्युमरेशन फॉर्म आम्ही घेऊन सही करायला येतो, त्यावेळेला संबंधित माणूस किंवा त्यांच्या फॅमिलीचा माणूस उपलब्ध नसेल तर सही करायला 3 वेळ आमचे BLO येणार, 3 वेळ, आणि 3 वेळला नसेल तर त्यांचं नाव वगळण्यात येतात असं म्हणणे सुद्धा बरोबर नाहीये. एन्युमरेशन फॉर्म कोणी सही केले त्यांचं नावच यादीमध्ये येणार. SIR मध्ये वगळणे असा शब्द नसतात. SSR मध्ये आम्ही वगळतो, मॉडिफाय करतो आणि ऍड करतो. SIR मध्ये एन्युमरेशन फॉर्म सही करण्यासाठी माणूस उपलब्ध असेल लिस्टमध्ये नाव येतात. परंतु ट्रान्सपरन्सीच्या दृष्टीने सर्वांनी मागणी केले म्हणून आम्ही SIR सुरू करण्यापूर्वी यादी त्यांच्यामधून कोणाचं नाव वगळत आहे हे यादी EROच्या ऑफिसला, गाव लेवलला, COच्या वेबसाईटला, DOच्या वेबसाईटला, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकारीच्या वेबसाईटला प्रसिद्ध करण्यात येईल. एक पण त्यापेक्षा महत्वाचं, आमच्या BLOला मदतीला कोण आहे, त्या पक्षाच्या बूथ लेवल असिस्टंट. हे वगळणाऱ्याच्या यादी BLAला देण्यात येईल नक्की, आणि त्यांचा पुरावा ठेवण्यात येईल आणि त्यांना 7 दिवस मुदत देण्यात येईल. हे आम्ही वगळणार आहोत. कृपया काही चुकीचं असेल तर आपण सांगावे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.